कीर्तन पडलं तर चालतं, एवढे फक्त 10 मिनिट आजच्या कीर्तनातले फार महत्वाचे. आणि तुमच्या तिघाले सांगतो, हे कुठं तोडताळ करायचं नाही, नाही तर तुम्ही नरकात जाण. पुढच्या वेळेस आलो तर माझी गाडी लोक इकडे अंदर येऊ देणार नाही, याचा विचार करायचा. स्वतःचा राष्ट्रधर्म टिकवला पाहिजे. राष्ट्रधर्म कशाला म्हणतात? राष्ट्रधर्म कोण टिकवतोय? त्या राष्ट्रधर्माबद्दल निष्ठा कोणाला, आणि त्या धर्मासाठी अवतार कोण घेतोय? आजपर्यंत किती अवतार झाले आणि कोणत्या निष्ठेसाठी झाले? त्या राष्ट्रधर्मावर निष्ठा कुणाची होती आणि त्या धर्मासाठी अवतार कोणाकडे घेतला? त्या राष्ट्रधर्मावर निष्ठा कुणाची आहे? हातात ते लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय, एक दिवस मी लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो, त्याला पाहायला पाहुणे येतात, त्या काळचे गर्ग श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते, हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि पाहताना म्हणतोय, आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला, बाजार आणला, आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं, माझं अवघं आयुष्य का बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघं आयुष्य का बाईच्या सेवेसाठी नाही, मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे. भगत फरार होतो. याच भगतला सॉन्डर्सचा खूनऱ्यांची हत्या होते. या भगतला जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. त्याच्यामुळं शेवटची भेट म्हणून आई भेटण्यासाठी जाते. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही, त्याच्यामुळं आई आरुली फोडते. भगत वय, भगत होय म्हटल्यावर दादा लेनिनचं चित्र चरित्र वाचणारा भगत त्या सलाखाबाशी येतो. आई ज्या क्षणी भगतला पाहते त्या क्षणी आक्सा बोक्सा रडायला लागते. तेव्हा तो भगत म्हणतो, आई रडू नको, आता माझ्यावर तुझा अधिकार नाही, तर देशातील कोट्यवधी लोकांचा अधिकार आहे. तेव्हा ती आई म्हणते, बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तो 18 दिवसानं मरणार आहे, मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली, त्याच्यासाठी ते मायमावली रडायला लागते हो. आणि तेवढ्याच वेळात तो भगत म्हणतो, आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा, माझं शेवटचं जे प्रेत राहील ना ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप, कोणाला समोर झुकणारा बाप अक्सा बॉक्सराला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागू नये. तो बाप रडायला लागतो आणि म्हणतो, का बेटा तुझं प्रेत घ्यायला मी का येऊ नये? तेव्हा तो भगत म्हणतो, आई बाबा तुम्ही असे चाल, माझं पांढरं प्रेत हातात घेऊन रडाल तेव्हा ते इंग्रजांनी ब्रिटिश बनेल. हे कोणती क्रांतिकारकाची आई? मला या देशातील लोकांना सांगायचं, मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचं, मला या देशातील नवतरुणांना सांगायचं, या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते हो, तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते. दादा भगत दादा फाशीवर जातो. स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःच्या राष्ट्रधर्मावर निष्ठा महत्वाची होती. ती निष्ठा कोणाला महत्वाची आहे? तुम्ही शेतकऱ्यांची लेकरा, मी शेतकऱ्यांचा मुलगा, एका माणसाला आपला बैल विकायची असतो, ज्या बैलाची किंमत 50 रुपये असते. हा माणूस बैल विकायला घेऊन जातो. पहिला माणूस आल्यावर म्हणतो बैल कितीला? हा म्हणतो 50,000ला. हा त्याला विचारतो तुम्ही तंबाखू खाता का? तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा म्हणतो तुला बैल देत नाही. नंतर 70,000 रुपये देणार आहे तो. हाही त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का? तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा म्हणतो तुला बैल देत नाही. बाजाराच्या अंतिम प्रसंगी 35,000 रुपये देणार आहे तो आणि म्हणतो की मी तंबाखू खातो. हा माणूस त्याला बैल देतो. रात्री घरी गेल्यावर बायको विचारते बैल विकला का? हा माणूस म्हणतो बैल विकला. बैल कितीला विकला? हा म्हणतो बैल 35,000ला विकला. बायको म्हणते ज्या बैलाची किंमत 50 होती तो बैल 35,000ला कसा विकला? हा माणूस सांगायला लागतो जेव्हा माझा बैल जुतल्या जाईल ना, जेव्हा माझा बैल नाणला जाईल ना, धावता धावता तंबाखू खाणारा 2 मिनिटासाठी येईल ना, तेवढ्या वेळात माझ्या बैलाला विश्रांती मिळेल. दादा ही खरी निष्ठा त्या शेतकऱ्याची बैलावर आहे. निष्ठा कोणावर आहे हो? त्या राष्ट्रधर्मावर निष्ठा आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव ते निष्ठा कोणावर आहे? आमच्या वारकरी संप्रदायाच्या वैभवाची निष्ठा आमच्यातून काही दिवसाआधी गेलेलं वंदनीय बाबा महाराज सातारकरांची निष्ठा कोणावर आहे? अरे काय ते वैभव! त्या काळात आळंदी पंढरपूरला कधी गेले ते एकच कॅसेट हरिपाठाची वाजायची, ते म्हणजे वंदनीय बाबा महाराज सातारकरांची. काय तो आवाज! त्या पंढरपूरच्या प्रांगणामध्ये जेव्हा कीर्तनाला चालू करायचे, डोक्यावर मखमलचा फेटा, मखमलची शाल, कपाळाला फक्त आणि फक्त बुक्का आणि रामकृष्ण हरी विठोबा रुक्माईचा गजर करायचे.
जागच्या जागेवर पब्लिक नाचायला लागायची आणि त्याच वंदनीय बाबा महाराजांचं कीर्तन चालू आहे. एकुलता एक मुलगा चैतन्य मागे साथ करतोय. माईक 2 मिनिटात बंद पडते आणि थोड्या वेळात हा चैतन्य नावाचा मुलगा साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी करायला जातो. 2 मिनिटांना दादा लाईन तर जरूर जाते. 2 मिनिटात लाईन वापस पण येते. पण वंदनीय बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा चैतन्य या जगतातून चैतन्यमय होतो. पूर्ण शोकाकुल वातावरण होतं आणि या शोकाकुल वातावरणामध्ये बाबा महाराज स्वतःच्या मुलाला हात न्यायला लावतात. तिथून 1 तास कीर्तन करतात, अभंग सोडवतात. नंतर स्वतःच्या मुलाची भेट घेतात. स्वतःच्या मुलापेक्षा निष्ठा कशावर होती या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 निर्धार हे वर्म चुकू नये. आमच्या वारकरी संप्रदायाच्या भक्ताची निष्ठा कशावर होती दादा? या वारकरी संप्रदाय नारदाच्या गादीवर निष्ठा होती. भक्ताची निष्ठा जोपर्यंत धर्मावर आहे तोच पर्यंत दादा या धर्माच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतात. ती निष्ठा कोणाला? धर्म हा शब्द ज्या माणसाविना अपुरा आहे ते म्हणजे धर्माचं वर्म. ज्या माणसाविना धर्म हा शब्द अपुरा आहे ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. 15 फेब्रुवारी 1689 धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना बांधून आणण्यात येत आहे. काय त्रास आहे माता भगिनी. ज्याप्रमाणे काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजेंचं रोज एक शरीर सोललं जात आहे. रोज एक हात सोलायचा आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिकटा मिठाचं पाणी टाकायचं. रोज एक नख बाहेर काढायचं आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिकटा मिठाची पेंडी बांधायची. अंगावर उकडतं तेल टाकायचं, उकडतं पाणी टाकायचं. शेवटच्या क्षणी 2 कान दादा कच कच कापल्या हो. शेवटची आज्ञा औरंग्या देतोय, लावो सम्मा की 2 आंखें बाहेर निकाल लाव. अशा वेळी लाल रक्तामध्ये लाल बुंद झालेले ते संभाजी राजेंच्या शरीराकडे तो हाशम वाटचाल करतोय. त्या संभाजी राजेंचं लाल रक्ताने माखलेलं शरीर म्हणून संभाजी राजांना हाशम म्हणतोय, ए सम्मा, ये सम्मा,
क्यों मर रहा है सम्मा, क्यों मर रहा है? कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले रे सम्मा. तेव्हा संभाजी राजे म्हणतात, हशाम तुम अपना काम करो. असं म्हटल्यावर ते दोन्ही कोळस्यात लाल झालेल्या आसंडा संभाजी राजेंच्या डोळ्यासमोर नेण्यात येतंय. संभाजी राजांना हशम म्हणतोय, ए सम्मा कुछ देर के लिए अपनी आंखें तो बंद कर लो, मुझसे तेरा ये दर्द देखा नहीं जाता. तेव्हा संभाजी राजे म्हणतात, तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागेल. दाड दिशा दोन्ही आसंडा संभाजी राजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतात. सर्रामध्ये तो तांबड्या रक्ताचा पोर व्हायला लागतो. संभाजी राजेंच्या मुखात एक शब्द आहे, जगदंबा जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा संभा की जीवा बाहेर निकाला. तेव्हा एवढी मोठी साखरदंड आहे, साखरदंडाला कडी आहे. कडी संभाजी राजेंच्या जिभेमध्ये टाकण्यात येतं. धाड दिशा झटका मारण्यात येतं. संभाजी राजेंची 1.5 हातची बाहेर आहे. माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात काकडी कापावी त्याप्रमाणे संभाजी राजेंच्या शरीराचे मिलीमीटर मध्ये तुकडे करण्यात येतं. हार विणावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजी राजेंचं शरीर शिवतात आणि वळू तुळापूरला संभाजी राजेंची समाधी बांधण्यात येते. आजही औरंगाबादला त्या औरंग्याची कबार जोर जोराने ओरडताय. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजी नगराज. हे अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नहीं है, ये छत्रपती शिवाजी राजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है. हाच नेम आता न फिरे माघारी, धर्माचे पालन करणे पाखंडी खंडना, हेची आम्हा करणे काम, बीज वळवावे नाम. अखंड खांडे जीवन, अखंड खांडे जीवन, अखंड फुलं वाटा फुलं, अखंड खांडे फुलं वाटा फुलं फुलं, अखंड खांडे जीवन. फुलं वाटायचं काम करा. अखंड खांडे जीवन, अखंड खांडे जीवन, अखंड खांडे जीवन. हे राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, अखंड खांडे जीवन, अखंड खांडे जीवन, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, अखंड खांडे